रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. गायन करणाऱ्या व्यक्तीने आपला आवाज मोकळा चालावा. त्या आवाजामध्ये गोडवा निर्माण व्हावा. गात असताना आवाज उंच स्वरापर्यंत जावा. यासाठी घरगुती उपाय काय करायचे, या अगोदर 2-3 उपाय मी सांगितलेले. हा जवळजवळ 3रा-4था उपाय मी सांगतोय आणि अतिशय जालिम उपाय सांगतोय. तर हा उपाय जर तुम्ही सर्वांनी केला तर माझ्या मते तुमचं शारीरिक स्वास्थ्य, तुम्हाला पित्ताचा त्रास किंवा आवाज गात असताना जो घशापर्यंत असा ही कप येतो आणि त्याच्यामुळं आवाज हा तुमचा घोगरा निर्माण होतो, तर तो न होण्यासाठी काय करायचं, महिन्यातून फक्त एकदाच उपाय हा करायचा. ऐका पुढे. कोणताही एक दिवस, महिन्यातून एक दिवस कोणताही, एक ग्लासभर कोमट पाणी, म्हणजे थोडंसं टेम्परेचर त्याचं वाढलेलं असावं, म्हणजे जास्तही गरम नसावं, उकळलेलं नसावं, उकळायच्या अगोदरची अवस्था. हे उपाय 20 वर्षाच्या पुढील व्यक्तीने करायचं आहे बरं का, लक्षात ठेवा. अडल्टनी करायचं आहे, छोट्या व्यक्तीसाठी नाही. ते त्या अर्धा ग्लास पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एरंडीचं तेल मिळतं मेडिकलमध्ये, पिण्यासाठी मिळतं. तेलाचे प्रकार 2 आहेत, लक्षात ठेवा. पिण्यासाठी एरंडीचं तेल शुद्ध स्वरूपामध्ये मिळतं. ते तेल कमीत कमी 20 ml आणि जास्तीत जास्त 30 ml कोमट पाण्यामध्ये, सायंकाळचं जेवण झालं आपलं की त्या कोमट पाण्यामध्ये टाकून ते प्यायचं. सकाळी तुमचा पूर्णपणे कोटा, लक्षात ठेवा, साफ होतो व्यवस्थितरित्या. 2-3 जुलाब होतात, त्याला काय घाबरायची आवश्यकता नाही. पित्त वगैरे जे आहे सगळं, काय जनगुळण्या येतात, ज्याच्या ढेकरा येतात, ते सगळं गॅसेस वगैरे सगळं कोटा साफ होऊन जातो. परंतु या कोट्यामध्येच आणखीन जर जंत असतील, आलं का लक्षात, तर त्या जंताचा नाही म्हणलं तरी थोडा तरी इफेक्ट ह्या अपचन क्रियेवरती होऊ शकतो. त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो दिवस व्यवस्थित झाल्यानंतर जुलाब आपोआप बंद होतात. जुलाब जर बंद होईना तर कोरा चहा करायचा, त्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आणि तो फक्त चहा प्यायचा. जुलाब तुमचे बंद होऊन जातात. परंतु जुलाब होऊ द्या, सगळी घाण पोटातली निघून जाऊ द्या. जेवणही त्या दिवशी चांगलं जातं. पायाचे गोळे वगैरे जे दुखतात ते पूर्णपणे या उपायाने राहून जातात. घसा आणि इतर शरीरातील व्याधी. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मेडिकलमध्ये मनुष्यासाठी जंताची गोळी मिळते, ती गोळी खायची आणि 3ऱ्या दिवसापासून हा उपाय साधारण 21 दिवस करायचा. किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही गायन करणार आहात त्या वेळेला हे तुमच्या जवळ जर असेल तर अतिशय उत्कृष्ट. काय जवळ ठेवायचं आहे काय ते मी सांगतो तुम्हाला. 2 चमचे आल्याचा रस काढायचा, 2 चमचे मध, हे एकत्रित करायचं. मध आणि आल्याचा रस एकत्रित केल्यानंतर याच्यामध्ये थोडासा, अगदी न कळत एवढा असा चिमूटभर ज्येष्ठ मध पावडर मिळते. ती ज्येष्ठ मधाची पावडर त्याच्यामध्ये टाकायची आणि ते तसंच डबीत भरून ठेवायचं. आणि ज्या वेळेला तुम्हाला गायन करायचं त्या वेळेला फक्त त्यात बोट बुडवायचं आणि असं फक्त जिभेवर लावून ते घशात पूर्णपणे गेलं पाहिजे आहे. आणि मग तुम्ही गायन काम करा. पहा तुमचं गायन काम कसं होत आहे. जे आम्ही पहिल्यापासून जे उपाय करतो, जे अनुभव आहेत
आमचे आत्तापर्यंत आवाज वर ना चालू द्या, परंतु ज्या सप्तकामध्ये आमचा आवाज चालतो त्या सप्तकामध्ये आवाज कधीच फाटत नाही. वाजवीपेक्षा जास्त वर नेल्यानंतर तो फाटतो. आता काही लहान नाही. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या कोमल स्वरूपामध्ये आणि भारंदाज आवाज पाहिजे आहे. आलं का लक्षात? त्यामध्ये कोमलता पाहिजे, मधुरता पाहिजे आणि आवाज हा मोठा असला पाहिजे आहे की जेणेकरून आपण नुसता आलाप जरी म्हटला तरी सुद्धा एक माहोल निर्माण झाला पाहिजे आहे गात असताना. आणि तो माहोल निर्माण करण्यासाठी हा सांगितलेला एवढा एकच उपाय करा. महिन्यातून एकदा फक्त हा उपाय करायचा आणि गायनाची ती डबीच ठेवायची जवळ. लक्षात आलं? गायन होस्तोवर 2-3 वेळा फक्त डबी काढून हळूच ते जिभेवरती ठेवायचं. पाणी नाही प्यायचं. लक्षात ठेवा, ह्या महत्वाच्या गोष्टी. पाणी अजिबात प्राशन करायचं नाही आणि थंड पाणी तर अजिबातच घ्यायचं नाही. तुम्ही एवढं करून पहा, तुमची प्रकृती सर्वच व्यवस्थितरित्या कशा पद्धतीनं राहते त्यावरून मला कमेंट्स करून सांगा. सर्वांना फरक पडला आहे. तुम्हाला का पडू शकत नाही फरक? कुठलाही एक इलाज करा. प्रत्येक चॅनलवरती मी इलाज दिलेले आहे. त्यापैकी कोणताही इलाज तुम्ही केला तरी सुद्धा चालू शकतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल.